राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातला वाद नवा नाही। आता या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत। एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर थेट वार केलाय, त्यामुळे महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। खडसे महाजन यांच्यात आता काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। खडसेंनी मंगळवारी गिरीश महाजनांवर जळगावच्या कोर्टात फौजदारी दावा दाखल केला। गिरीश महाजन हे आपल्या विरोधात वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा खडसेंचा आरोप आहे। याच अनुषंगाने त्यांनी महाजन यांच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी खटला दाखल केला, तर नुकसान भरपाईसाठी दिवाणी न्यायाधीशांकडे 1 रुपयांचा दावा केलाय। मी वारंवार माझ्या विषयीचे खोटे नाटे विधान करून या ठिकाणी मला छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या समाजामध्ये बदनामी झाली। अनेक ठिकाणून मला त्या बदनामीकारक अशा स्वरूपाचे फोनही आले। मागच्या कालखंडामध्ये मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्या ठिकाणी मी हृदयविकाराने आजारी नाही, निव्वळ सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे सारं करत आहेत आणि कोर्टाच्या बचावासाठी, कोर्टामध्ये जाण्याच्या बचावासाठी तुम्ही हे सारं करताय, तशा स्वरूपाचे आरोप त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले। त्याचबरोबरला माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी अनेकदा संशयास्पद अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आणि वारंवार असे वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये सातत्यानं माझी बदनामी झाली आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये आमचे ॲडव्होकेट अतुल आपले हरुण देवरेजी आणि अतुल सूर्यवंशी या दोघांनीही माझ्या माध्यमातून एक फौजदारी स्वरूपाचा 599 499 500 अशा स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच 100 रुपयाचा नुकसान भरपाईचा आपल्या 1 रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला, कारण गिरीश महाजन अति श्रीमंत आहे। मोठ्या स्वरूपाचा दावा दाखल केला तर ते भरू शकतील, पण माझ्या दृष्टीनं त्यांची किंमत 1 रुपयापेक्षा जास्त नाही। मागे म्हणतात ना की एक धेल्याची किंमत राहिलेली नाही, तसं न्यायालयामध्ये मी 1 रुपयाच्या अब्रू नुकसान भरपाईचा दावा या ठिकाणी सिव्हिल मॅटर म्हणून दाखल केलेला आहे। मला वाटतं की या संदर्भामध्ये आता गिरीश भाऊंनी न्यायालयामध्ये येऊन सत्यता काय आहे ते सांगावं। खडसेंनी आता गिरीश महाजनांना थेट कोर्टातच खेचलंय। आता गिरीश महाजन त्यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत।